अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाचा लाभ झालेला नाही अशा लाभ वंचित जातींसाठी या ठिकाणी अबकडनुसार जो निर्णय 1 ऑगस्ट 2024 रोजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतला त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता ही पदयात्रा नागपूरच्या दिशेने या ठिकाणी माझ्यासोबत केवळ 27 हे पदयात्री या ठिकाणी राहणार आहे आणि ही पदयात्रा जवळजवळ 41 दिवस या महाराष्ट्रामध्ये चालणार असून या संपूर्ण महाराष्ट्राच्या 16 जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रातील या शोषित पीडित जातींच्या या ठिकाणी जो विषय आहे जे प्रश्न आहेत ते प्रश्न नागपूर या ठिकाणी अधिवेशनामध्ये मांडण्याकरता आम्ही जात असताना आज जर परिस्थिती पाहिली तर 15 महिने होऊन गेले देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणास या ठिकाणी मान्यता दिलेली असताना या देशातल्या जवळजवळ 5 राज्याने या निर्णयाची अंमलबजावणी केलेली आहे। त्याच्यामध्ये पंजाब